नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत 4 अशा क्लीनिंग आणि किचन टिप्स शेअर करणार आहे, ज्याने तुमची अवघड कामे खूप सोपी होणार आहे. कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. सणवार आले आहे, त्यामुळे आपले दागिने सुद्धा स्वच्छ असणं खूप गरजेचे आहे. तर चांदीचे दागिने कसे साफ करायचे त्याची जबरदस्त टिप घासायची गरज ना काही. तर तुम्ही बघू शकता, ह्या ज्या चैन असतात ना, यामध्ये अशी डिझाईन असल्यामुळे त्यामध्ये ना काळा मळ साचत चालतो. बाकी ज्या रिंग्स वगैरे आहेत ते सगळं काही तुम्ही याने साफ करू शकता. तर जेवढे चांदीचे दागिने आहेत तेवढे आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर एक पातेलं घ्यायचं आहे. असं पातेलं घ्या जे किचनमध्ये तुम्ही यूज नाही करत. त्यानंतर बघा, जेवढं तुमच्याकडे दागिने आहेत आणि ते दागिने या पाण्यामध्ये बुडतील तेवढं पाणी तुम्हाला त्या पातेल्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर टाकायचं आहे चहापत्ती 1 ते 2 चमचे आणि त्यानंतर टाकायचं आहे डिटर्जंट पावडर. लिक्विड डिशवॉश किंवा तुम्हाला लिक्विड डिटर्जंटचा वापर करायचा नाही, डिटर्जंट पावडरचाच इकडे वापर करायचा आहे. आणि जेवढीही तुमच्याकडे चांदीचे दागिने असतील ते सगळे चांदीचे दागिने तुम्हाला यामध्ये घालायचे आहेत. आता बघा, आपण यामध्ये घातल्यानंतर सरळ आपल्याला हे काय करायचंय तर गॅसवरती ठेवायचं आहे. याला मोठ्या आचेवरती उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर आज मंद करायची आणि उकळी आल्यानंतर 2 ते 5 मिनिटं असंच खळखळून उकळू द्यायचं. म्हणजे काय होतं की आपले चांदीचे दागिने हे व्यवस्थित क्लीन होतात. जे काही चैन वगैरे असतात, गळ्यातली असेल किंवा पायातली असेल, त्यामध्ये डिझाईन असल्यामुळे एकदम काळपट मळ साचतो. त्यामुळेच आपल्याला हे एक्स्ट्रा 2 ते 5 मिनिटं हे करू द्यायचंय. नंतर बघा, मी काढून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण आपण थंड करून घेऊयात. पण त्याआधी मी तुम्हाला रिझल्ट दाखवते. बघा, या पद्धतीने कसे मस्त लगे व्हाईट झालेले आहेत आपले. पण हे आता कोमटसर होईपर्यंत आपण बाजूला ठेवून देऊयात. म्हणजे काय होतं की यामध्ये जर काही राहिलं असेल तर ते हे गरम पाणी असल्यामुळे व्यवस्थित ते क्लीन निघतं. थोडं कोमट झालेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला सगळे दागिने काढून घ्यायचे आहेत. आणि हे दागिने जे आहे खरंच घासण्याची गरज नाहीये. पण आपण यामध्ये चहापत्ती टाकली होती आणि मेन म्हणजे चैनचा वापर केला होता. तर या चैनीच्या डिझाईनमध्ये ती चहापत्ती अडकून बसण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण काय करणार आहोत तर जी जुना टूथब्रश आहे त्याने घासणार आहोत. पण तुम्ही बघू शकता, पायातली जोडवे आहेत, रिंग आहेत, तर ह्या ज्या आहेत ह्या बिलकुल घासायची गरज नाहीये. त्या ऑलरेडी याच्यामध्ये निघून गेलेल्या आहेत. फक्त लक्षात घ्या, आपण जेव्हा उकळी आल्यानंतर हे करतो ना, तर जास्त करायचं नाही आहे. किती नाही म्हटलं, हे दागिने आहेत बघा आपले. आणि बिलकुल तुम्हाला आता पॉलिशला बाहेर द्यायची गरज नाही. तुमचे पैसे वाचवणार आहे. या पद्धतीने आपली जी चैन आहे तिला ना अशा पद्धतीने घासून घ्यायचंय. मळ म्हणून नाही, तर यामध्ये जी चहापत्ती आपण टाकली ती चहापत्ती निघायला पाहिजे, म्हणून आपण हे करतोय. तर आता तुम्ही या पद्धतीने मी व्यवस्थित हे फक्त चैन जे आहे व्यवस्थित घासून घेतलेले आहेत. आता ह्या सगळं दागिने जे आहे ते काढायचे आणि थंड पाण्यामध्ये टाकायचे. 1 ते 2 वेळेस पाण्यातून धुवून घ्यायचे. कारण जर चहापत्ती कुठे अडकली असेल डिझाईनमध्ये वगैरे तर ती निघण्यास मदत होते. आणि तुम्हाला आता मी रिझल्ट दाखवते. तुम्ही बघू शकता की हे किती छान पद्धतीने क्लीन निघाले आहेत. अगदी तुम्हाला त्याची शाईनच सांगते आहे. त्यामुळे तुमची चांदीचे दागिने या सणवारासाठी तुम्ही घरच्या घरी साफ करा. तुम्हाला बिलकुल बाहेर द्यायची गरज नाही. चैन सुद्धा बघू शकता किती छान पद्धतीने साफ झालेली आहे. जर याच्यामधला मळ निघाला नाही तर पुन्हा थोडंसं उकळून घ्यायचं आणि ते पूर्ण थंड होईपर्यंत थांबायचं आणि नंतर ब्रशने घासून घ्यायचं. एकदम नव्या कोऱ्या चैनी होतात बघा. आय होप तुम्हाला ही ट्रिक खूप आवडली असेल. चला मंडळी, दुसरी टिप बघूयात. आपण मिक्सरचे भांडे रोज घासतो, पण त्याचा खालचा भाग मात्र घासायचा आपण विसरतो बरं का. आणि कसं असतं, कधी फार गडबड असते त्यामुळे हे होतंच. तुमच्या माझ्या सगळ्यांसोबत हे होतं. तर काय करायचं आहे तुम्हाला इकडे, सोडा घ्यायचा आहे. सोडा नसेल तर एक इनोचं सॅचे घ्यायचं आहे. अशा पद्धतीने स्प्रेड करून टाकायचं आहे आणि कोको कोलाची बॉटल असेल किंवा मग थम्स अप असेल, जेही असेल तुमच्याकडे सॉफ्ट ड्रिंक, ते घ्यायचं आहे, माझं फ्रुटी वगैरे सोडून. यामध्ये टाकायचं आणि 2 ते 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. जेवढेही माझ्याकडे मिक्सरचे भांडे होते सगळ्यांच्या खालून अशा पद्धतीने घाण झाली होती. तर मी सेम पद्धतीने स्वच्छ करून घेते आहे आणि थोडंसं डिशवॉश सुद्धा तुम्ही यावरती टाकू शकता. फक्त याला 2 ते 5 मिनिटं रेस्टिंग टाईम द्या, कारण हा इतकं चिकट असताना लगेच घासायला गेलो तर मग आपल्याला कष्ट करावं लागतं. 2 ते 5 मिनिटं आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आणि नंतर जेव्हा मग हे व्यवस्थितरित्या रेस्टिंग पिरियड झाल्यानंतर अशा पद्धतीने ब्रश घ्यायचा आणि ब्रशने घासायचे. सॉफ्ट घासणी असेल सॉफ्ट घासणीचा वापर करू शकता किंवा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये हे ब्रशचं कसं एक टूल बनवायचं स्पेशली आपले मिक्सरचे भांडे साफ करण्यासाठी, कारण इथे जात नाही, तेही सांगितलं होतं. तर ते तुम्ही व्हिडिओ नक्की बघा किंवा मग बेबी टूथब्रश असेल जुना, तो बेस्ट आहे. तो इझिली याच्यामध्ये जातो. व्यवस्थितरित्या याला रेस्टिंग टाईम दिल्यानंतर इथे ते जे काळपट साचलेलं असतं बघा, ते निघण्यास मदत होते. एकदम जबरदस्त ट्रिक आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हप्त्याभरातून आणि 15 दिवसातून तुमच्या मिक्सरचा खालचा भाग नक्की क्लीन करत जा. असं केल्यामुळे त्याच्या खालच्या भागातून सडका असा वास येत नाही. जर आपण लक्ष दिलं नाही तर त्यामधून सडलेला असा वास येतो आणि तो खूप डेंजर असतो आणि अशा वेळेस आपला हायजीन मेंटेन राहणं खूप गरजेचे आहे. तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा.
फेसबुकवर बघत असणार तर लाईक आणि फॉलो नक्की करा. या पद्धतीने पूर्ण आपल्याला व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं आहे बघा. पूर्ण चिकटपणा निघून जातो. कोको कोला आपण टाकल्यामुळे यामध्ये आपण बिलकुल सिट्रिक ॲसिड टाकलेलं नाहीये किंवा बाकी काहीच टाकलेलं नाहीये, कारण कोको कोला एवढं जबरदस्त आहे की चिकटपणा पूर्ण घालवतं. आता तुम्ही बघू शकता घासून झालेलं आहे. तर सगळे मिक्सरचे भांडे मी अशाच पद्धतीने घासून घेते आहे. तुम्हाला जर मिक्सर पुसून घ्यायचं असेल तर ओलं करायचं आहे. डिशवॉश लिक्विड आणि पाणी टाकून आणि त्याने पुसून घेऊ शकता. चिकटपणा पूर्ण जातो आणि अशा पद्धतीने पाणी टाकायचं आणि हे व्यवस्थितरित्या धुवून घ्यायचं आणि कधीही धुतल्यानंतर तुमचं जे मिक्सरचं भांडं आहे ते असं न ठेवता उलटं ठेवायचं, जेणेकरून आतमध्ये पाणी राहत नाही. सो या पद्धतीने आपलं मस्त असं क्लीन झालेलं आहे. चला मंडळी, पुढची टिप बघूया. तर तुम्हाला दिवा घ्यायचा आहे. मातीचा दिवा घ्या. मातीचा दिवा नाही घ्यायचा तर लोखंडीच भांडं घ्यायचं आहे. मेथी दाणे त्यामध्ये टाकायचे आहेत. लक्षात घ्या, लोखंडी भांडं किंवा मातीचाच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. मोहरीचंच तेल घ्यायचंय, कारण मोहरीच्या तेलाची जी तहारी असते ती गरम असते, त्यामुळे फक्त आपण मोहरीच्या तेलाचा वापर करतोय. आणि नसेलच तुमच्याकडे तर मग तुम्ही इकडे कोकोनट ऑइलचा वापर करू शकता. पण कोकोनट ऑइल हे थंड असतं, त्यामुळे मोहरीचं तेल जास्त जबरदस्त रिझल्ट मिळतं. त्यानंतर लसूण टाकायचे 2 ते 3 पाकळ्या, त्यानंतर लवंग टाकायचं आणि जोपर्यंत मेथीदाणे ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्येच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने बघा, यामधून तुम्हाला लसणाचा स्मेल यायला लागेल. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये तुम्हाला 1 ते 2 कापूरच्या वड्या टाकायच्या. घरभर तुम्हाला लसूण आणि कापूरचा स्मेल आलेली दिसेल. घरातील कुबटवास सुद्धा या वासाने नाहीसा होतो. थोडं हे कोमट झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. तुमच्या घरी जर आजी आजोबा असतील, मम्मी पप्पा असतील, स्वतः तुम्ही असाल आणि तुम्हाला मुक्का लागला असेल, खूप दुखत असेल, तर रोज संध्याकाळी कोमट करून तुम्हाला मालिश करायची आहे. आपल्या आजी आजोबांचे खरंच खूप पाय वगैरे दुखतात, मम्मी पप्पांचे सुद्धा, तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीने 5 मिनिटं त्यांच्यासाठी नक्की काढू शकता. म्हणजे त्यांना सुद्धा बरं वाटतं आणि त्यांना अशा पद्धतीने शेक द्या. त्यांचं जे काही दुखणं आहे ते तुम्ही बघाल की अगदी निघून जाईल आणि त्यांना शांत अशी झोप लागेल. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. तुमच्या आजी-आजोबांना नक्की द्या. एकदाच ते तेल बनवून ठेवू शकता. फक्त रोज लावत असताना कोमट करून त्या तेलाचा वापर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला याचा जबरदस्त रिझल्ट बघायला भेटेल. चला मंडळी, पुढची टिप बघूया. तर इकडे आपल्याला घ्यायचा आहे कांदा. मीडियम साईजचा, स्मॉल साईजचा किंवा मोठ्या साईजचा घेऊ शकता तुम्ही. तर इकडे मीडियम साईजचा कांदा घेतला आहे. वरचा अशा पद्धतीने कापून घ्यायचं आणि याचे जे काही साल आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या काढून घ्यायचे. आता हे साल फेकून नाही द्यायचं, याचा पाचोळा फेकून नाही द्यायचा. तर 1 ग्लास पाणी घ्यायचं. त्यामध्ये हे पूर्ण साल वगैरे टाकायचं, एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि घरामध्ये जर पाल येत असेल तर इकडे तिकडे स्प्रे करायचं. असं केल्यामुळे घरभर पाल येत नाही. गॅलरीमध्ये पाल येत असेल तर झुरळ झाली असेल तर ही ट्रिक फॉलो करू शकता. त्यानंतर पिलरचा वापर करून एकदम हळूवाररित्या आपल्याला याच्यामधलं जे काही एक्स्ट्रा आहे ते काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने होल करायचा आहे. लक्षात घ्या, एकदम जास्त करायचं नाही, नाहीतर ते गळून जाईल. सो अशा पद्धतीने तुमचा कांदा उभा राहिला पाहिजे, या पद्धतीने खालून कापून आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरीचं तेल. मोहरीच्याच तेलाचा वापर आपल्याला इकडे करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इकडे घालायचं आहे लवंग. लवंग, दालचिनी, तेजपत्ता हे तुम्ही यामध्ये नक्कीच टाकू शकता आणि त्यानंतर मेन इन्ग्रीडियंट, हिरो इन्ग्रीडियंट तो म्हणजे कापूर. कापूरच्या 1 ते 2 वड्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि हे व्यवस्थितरित्या जेव्हा आपण आता जाळणार आहोत तेव्हा याचा घरभर असा स्मेल येतो. त्यानंतर तुम्हाला वात बनवून घ्यायची आहे आणि वात ह्या कांद्यामध्ये लावायची आहे. तुमच्या घरामध्ये मच्छर, माशा येत असेल, कुबटवास फार झाला असेल, घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणायची असेल, तर हा दिवा तुम्ही रोज लावा. या दिव्यामधलं जर तेल संपलं तर ह्या दिव्यामध्ये तुम्ही पुन्हा तेल रिफिल करू शकता आणि हा कांदा एक हप्ताभर मस्त चालू शकता. त्यानंतर कसं आहे, हा सडायला लागतो, त्यामुळे हा फेकून द्यायचा. याऐवजी तुम्ही लिंबाचा वापर सुद्धा करू शकता आणि रोज संध्याकाळी हा दिवा नक्की लावा. तुम्हाला एकदम जबरदस्त रिझल्ट बघायला भेटेल. आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. या सगळ्या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर